नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण रक्ताभिसरण संस्था म्हणजेच ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दलची माहिती बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले पॉइंट बघायचे आहेत तर रक्त, ब्लड म्हणजे काय आहे, ब्लडचे कंटेंट कुठले कुठले आहेत हे पार्ट याच्यामध्ये येतात. त्यानंतर रक्तवाहिन्या, ज्याला आपण ब्लड वेसल्स इंग्लिशमध्ये म्हणतो, रक्तवाहिन्या, आणि ह्युमन हार्टचा एक पार्ट येतो. मात्र ह्युमन हार्टचा पार्ट जो आहे हा आपण सेपरेट बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण रक्त आणि रक्तवाहिन्या आणि ब्लड प्रेशरशी रिलेटेड काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचे. तर बघा, आपला पहिला पॉइंट आहे ब्लड म्हणजेच रक्त. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्रवरूप संयोजी ऊती म्हणून ओळखलं जातं. म्हणजे लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. या कुठल्या टिश्यूज आहेत तर कनेक्टिव्ह टिश्यूज, संयोजी ऊती आहेत. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते. तसेच सामू म्हणजेच पीएच हा 7.4 असतो. रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते. आता इथं बघा, रक्ताचा पीएच जो आहे हा 7.4 म्हणजे काय सांगू शकतो, हा आम्लधर्मी की आम्लारी धर्मी, तर हा आम्लारी धर्मी आहे, म्हणजेच बेसिक आहे. ठीक आहे. रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेलं असतं. त्याच्यातला पहिला घटक आहे रक्तद्रव्य म्हणजेच काय तर प्लाझ्मा. आता बघा, रक्तद्रव्य हा फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लारी धर्मी द्रव असतो. आता याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की रक्तद्रव्य हा जो कंटेंट आहे हा काहीसा आम्लारी धर्मी आहे. म्हणजेच रक्ताला आम्लारी धर्मीपणा देण्याचं काम कोण करतं, म्हणजे बेसिसिटी देण्याचं काम कोण करतं रक्ताला, तर प्लाझ्मा, रक्तद्रव्य करत असतं. यामध्ये कुठले कुठले कंटेंट आहेत तर यात सुमारे जवळपास 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने आणि 1 ते 2% असेंद्रिय पदार्थ प्रेझेंट असतात आणि इतर घटक सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता याच्यामध्ये कुठली कुठली प्रथिने आढळतात, 6 ते 8% प्रथिने म्हणलेत. ही प्रथिने कुठली आहेत तर ही प्रथिने आपल्या शरीरामध्ये तयार होणारी प्रथिने आहेत. याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, अल्ब्युमिन हे प्रथिन आहे. हे काम काय करतं तर सबंध शरीरभर पाणी विभागण्याचं काम करत असतं. म्हणजेच ही जर कॅरेक्टरिस्टिक विचार केली तर याला आपण ऑस्मोसिस म्हणू शकतो. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम याच्या मार्फत केलं जातं. दुसरं आहे ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन हे काम काय करतं तर संरक्षणाचे काम करत असतं. फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन ही 2 प्रथिने रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. जेव्हा जखमेच्या ठिकाणी रक्त वाहत असतं तिथं ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताची गुठळी होणं आवश्यक आहे, ज्याला आपण ब्लड क्लॉटिंग म्हणतात. तर ते होण्यासाठी फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन ही प्रथिने असतात. आणि असेंद्रिय पदार्थ किंवा आयन्स. असेंद्रिय पदार्थ म्हणजे कुठले तर कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे जे क्षार आहेत, मिनरल्स आहेत, हे चेता आणि स्नायू कार्यांचे नियंत्रण ठेवत असतात. तर हा सगळा कंटेंट कशामध्ये प्रेझेंट आहे तर हा रक्तद्रव्य किंवा याला आपण प्लाझ्मा म्हणतो. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट इथं लक्षात ठेवा. रक्ताचा पीएच 7.4, आम्लारी धर्मी. हा आम्लारी धर्मीपणा कोण देतं तर प्लाझ्मा देतं त्याला. आणि फिकट पिवळसर रंगाचं याच्यामध्ये असलेली ही 4 प्रथिने, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन. आता बघूयात दुसरा कंटेंट कुठला आहे रक्तामध्ये असलेला. तर याच्यामध्ये आहे रक्तकणिका म्हणजे ज्याला आपण म्हणतो रक्तपेशी, ब्लड सेल्स, ब्लड कार्पुस्कल्स किंवा ब्लड सेल्स. आता याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट आहे तर ह्याच्यामध्ये आरबीसी आहे, रेड ब्लड सेल्स, डब्ल्यूबीसीज आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, आणि तिसरा कंटेंट आहे याच्यामध्ये तो प्लेटलेट्सचा. ठीक आहे. तर हे 3 पॉईंट आपल्याला इथं बघायचे आहेत. पहिला आहे लोहित रक्तपेशी म्हणजेच आरबीसी. आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी, म्हणजे याच्यामध्ये केंद्रक नाहीये. या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकापासून रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. आपण श्वसन संस्थेच्या वेळेला बघितलं होतं की हिमोग्लोबिन काय काम करत असतं तर ऑक्सिजन वहनाचं काम करत असतो. आणि इथं हिमोग्लोबिन कुठं आहे तर आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये 50 ते 60 लक्ष आरबीसी असतात. आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात. आरबीसीचं आयुष्यमान किती आहे तर 100 ते 127 दिवस, डेज इतकं आहे. दुसरा आहे श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या पेशी किंवा त्याला आपण डब्ल्यूबीसीज म्हणतो. आकाराने मोठ्या केंद्रकयुक्त डब्ल्यूबीसीज मध्ये केंद्रक प्रेझेंट आहे. रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये
5,000 ते 10,000 एवढ्या पांढऱ्या पेशी असतात. या पेशींचे 5 प्रकार आहेत: बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. बघा परत एकदा: बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. अस्थिमज्जा म्हणजेच आपला बोन मॅरो, बोन मॅरो मध्ये. ठीक आहे. कार्य काय आहे पांढऱ्या पेशींचं? पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातील सैनिकांचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी काय करतात? हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करत असतात. तिसरा आहे रक्तपट्टिका, प्लेटलेट्स. या अतिशय लहान आणि तपकिडीच्या आकारासारख्या असतात. रक्ताच्या 1 घन मिलीमीटर मध्ये सुमारे 2.5 ते 4 लक्ष एवढ्या प्लेटलेटची संख्या असते. कार्य काय यांचं? तर या रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. आता याच्यामध्ये केंद्रक असतं का नसतं? तर प्लेटलेट्स मध्ये सुद्धा केंद्रक नसतं. म्हणजे या तिघांमध्ये जर विचार केला तर केंद्रक फक्त कुणामध्ये आहे? तर WBCs मध्येच फक्त केंद्रक प्रेझेंट आहे. आणि केंद्रक असल्यामुळे पेशी विभाजनाने WBCs ची संख्या वाढते जेव्हा एखाद्या रोगजंतूचा आपल्या शरीरामध्ये संक्रमण होतं त्यावेळेला. बघा रक्ताची कार्य बघूयात काय काय आहेत. तर पहिलं कार्य आहे वायूंचे परिवहन. वायूंचे परिवहन म्हणजेच काय? फुफ्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुफ्फुसांकडे CO2 आणला जातो. आपण पेशी श्वसनाची रिॲक्शन बघितलेली आहे. पेशीपर्यंत ऑक्सिजन येणं आणि पेशीतून CO2 बाहेर टाकला जाणं. याच्यासाठी हा ऑक्सिजन घेऊन येण्याचं काम कोण करतं? तर रक्त करतात. रक्तामध्ये कुणामध्ये असतात हे ऑक्सिजन? तर RBC मध्ये कोण कॅरी करतं? तर हिमोग्लोबिन कॅरी करतं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पोषण तत्वांचे वहन, पेशींना खाद्य पुरवणे. अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. ठीक आहे. मग याच्यामध्ये ग्लुकोज कुणापासून येतं? तर कर्बोदकांपासून. अमिनो आम्ले कुणापासून येतात? तर प्रोटीनपासून. आणि मेदाम्ले ही फॅट पासून आलेली असतात. तिसरं कार्य आहे टाकाऊ पदार्थांचे वहन. कोणकोणते टाकाऊ पदार्थ? तर युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात. ठीक आहे. पुढचं आहे कार्य शरीर रक्षण. रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. विकर व संप्रेरके परिवहन म्हणजेच काय? तर आपले एन्झाईम्स. विकरे म्हणजेच काय? तर एन्झाईम्स. आणि संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स. ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात. तापमान नियंत्रण किंवा तापमान नियमन. योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जाते. म्हणजेच काय? आपले जे ब्लड वेसल्स आहेत त्या कॉम्प्रेस होणं किंवा एक्सपांड होणं याच्यामुळे आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. आणि शरीराचं टेम्परेचर किती असतं? तर 37 डिग्री सेल्सिअस इतकं राखलं जातं. शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणे. आणि शेवटचे कार्य रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे. हे कार्य प्लेटलेट व रक्तातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करत असतात. ठीक आहे. ही सगळी काय आहेत? रक्ताची कार्ये म्हणून ओळखली जातात. बघा मानवी रक्तगट आपला प्रत्येकाचा काहीतरी एक विशिष्ट रक्तगट असतो जो आपल्या DNA वरती किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन वरती डिपेंड असतो. तर याच्याबद्दल माहिती बघूयात. मानवी रक्तगट, ह्युमन ब्लड ग्रुप. रक्तातील प्रतिजन ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँटीजेन म्हणतो आणि प्रतिपिंडे म्हणजेच काय? तर अँटीबॉडीज. या दोन प्रथिनांवर आधारित रक्ताचे गट पाडले आहेत. मानवी रक्ताचे A, B, AB आणि O असे 4 प्रमुख गट असून RH पॉझिटिव्ह किंवा RH निगेटिव्ह. आता RH म्हणजे काय? तुम्हाला हे सगळ्यांना माहिती असेल. RH पॉझिटिव्ह किंवा RH निगेटिव्ह. तर हे RH रिसस या शब्दावरून आलेलं आहे. रिसस हे काय आहे? तर एका चिंपांजी माकड आहे. तर त्याच्यामध्ये हा अँटीजन प्रेझेंट असतो. त्याच्यावरून त्याला RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे गट पडले आहेत. 2 गट प्रकार मिळून
8 रक्तगट तयार होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं, ए RH पॉझिटिव्ह आणि ए RH निगेटिव्ह, म्हणजे ए चे 2 झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सेम बी चे 2, ए बी चे 2 आणि ओ चे 2, असे टोटल किती रक्तगट तयार होतात? तर 8 रक्तगट इथं तयार होतात. रक्तदान. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला किंवा जखमांवाटे रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला काय म्हणतात? तर रक्तपराधान म्हणतात. रक्तपराधानासाठी रक्ताचा पुरवठा कोठून होतो? तर रक्तपेढ्यांच्या मार्फत. रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते गरजूंना पुरवले जाते. जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसांपर्यंत ठेवता येते. आता इतर एक पॉइंट सांगायचं आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त स्टोअर करून ठेवलं जातं. तुम्हाला माहिती आहे, ब्लड बँकेमध्ये रक्त स्टोअर करून ठेवलं जातं. मग हे स्टोअर करून ठेवलेलं रक्त गोठू शकतं. मग हे रक्त गोठू नये याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतली जाते? तर याच्यामध्ये काही विशिष्ट केमिकल मिसळलं जातं. तर ते कुठलं आहे? तर सोडियम ऑक्झॅलेट. बघा, सोडियम ऑक्झॅलेट, त्याच्यामध्ये काय केलं जातं? ऑक्झॅलेट मिसळलं जातं. कशासाठी? तर ब्लड बँकेमध्ये रक्त गोठू नये याच्यासाठी. रक्तदाता. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात. रक्तग्राही. ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही. रक्तगट आपण बघितले, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, अशा पद्धतीनं 8 रक्तगट होतात. मग याच्यामध्ये ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते. तर ए बी गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणून ओ रक्तगटाला सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात. तर ए बी रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणून ओळखलं जातं. आता याच्यामध्ये जो डोनर आहे, युनिव्हर्सल डोनर आहे, त्याच्यातला ओ पॉझिटिव्ह का ओ निगेटिव्ह? तर ओ निगेटिव्ह जो रक्तगट आहे हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, कारण याच्यामध्ये फक्त ओ हे अँटीजन आहे. याला रिसस RH फॅक्टर याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये. त्यामुळे RH फॅक्टर नसलेल्या आणि RH फॅक्टर असलेल्या अशा दोन्ही व्यक्तींना ह्याचं रक्त चालतं. त्यामुळे ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. ओ पॉझिटिव्ह येत नाही. तर त्यामुळे इथे एक पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा, ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. पुढची कन्सेप्ट आहे रक्तशास्त्र, ज्याला आपण हिमॅटॉलॉजी म्हणतो. रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा, मेडिकल सायन्सची शाखा म्हणून याला ओळखलं जातं. रक्तशास्त्र, हेमॅटॉलॉजी. शब्द लक्षात ठेवा. रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे, त्यावर उपचार करणे याविषयीचे संशोधनही या शाखेत केले जाते. 1628 साली विल्यम हॉर्वे या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले होते. त्यामुळं सर्क्युलेटरी सिस्टीमचे जनक, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये फादर ऑफ अँजिओलॉजी, म्हणजेच रक्ताभिसरण संस्थेचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर विल्यम हॉर्वे यांना ओळखलं जातं. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते, असा सिद्धांत मांडला. रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे हॉर्वे यांनी दाखवून दिले. आता रक्तवाहिन्यांमध्ये काम कसं होतं? आपण रक्त बघितलं, आता बघूयात ते रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या, त्यांचं रचना आणि कार्य. हृदयाची स्पंदने सतत चालू असते, त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत राहते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. पहिला आहे रोहिणी किंवा धमन्या, त्याला आपण इंग्लिशमध्ये आर्टरी म्हणतो. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी, पल्मोनरी आर्टरी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. म्हणजेच धमन्यांमध्ये कसं रक्त आहे? तर शुद्ध रक्त, दॅट इज ऑक्सिजनेटेड ब्लड. धमन्यांची भित्तिका जाड असते, त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. दुसरा रक्तवाहिन्याचा मुख्य प्रकार आहे नीला शिरा, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये वेन्स म्हणतो. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त पल्मोनरी वेन्स उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षतज म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगत असतात, त्यांची भित्तिका पातळ असते, तसेच त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. आता इथं
शिरांमध्ये कुठलं रक्त वाहून नेलं जातं तर कार्बन डायऑक्साईड, अशुद्ध रक्त. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता लाल रक्तवाहिनी काय काम करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतात आणि जी निळी आहे ती कशी नेते कार्बन डायऑक्साईड, अशुद्ध रक्त. आणि या पुढे जाऊन इथं काहीतरी एक पार्ट तुम्हाला दिसतोय, त्याच्याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट स्लाइड वरती बघणार आहोत. इथं धमन्या आणि शिरांबद्दल समजून घेऊयात. या धमन्यांच्या मधून शुद्ध रक्त वाहून नेलं जातं. कुठून येतात या धमन्या तर या निघालेल्या असतात हृदयापासून. हृदयाला एक महाधमनी निघते, त्या महाधमनीला पुढे अशा धमन्या निघतात आणि ते शरीराच्या संपूर्ण भागांपर्यंत पोहोचतात. तिथून त्याला केशवाहिन्या, कॅपिलरीज निघतात, त्या प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोहोचतात. तिथून तयार होऊन त्या पुन्हा एकत्र येतात आणि काय तयार करतात तर शिरा फॉर्म होतात आणि ते अशुद्ध रक्त घेऊन पुन्हा कुठं येतात तर हृदयापर्यंत येतात. आणि मग हृदय कुणाला देतं तर लंग्सना देतं, फुफ्फुसांना. तिथून ते पुन्हा शुद्ध केलं जातं. ती प्रोसेस आपण श्वसन संस्थेमध्ये ऑलरेडी बघितलेली आहे. ठीक आहे, हृदयाकडून फुफ्फुसांमध्ये आणि फुफ्फुसांकडून पुन्हा हृदयाकडे अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त यांचा पुरवठा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं धमन्या आणि शिरा हे 2 पॉइंट इथं महत्वाचे आहेत रक्तवाहिन्यांच्या बाबतीमध्ये. आणि तिसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये आहेत केशवाहिन्या, केशिका ज्याला म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये कॅपिलरीज. इथं बघा हृदयाकडून तुम्ही डायग्राम बघू शकताय, शुद्ध रक्त तिथून पेशींपर्यंत, म्हणजे आता समजा इथं सगळ्या शरीरातल्या काय आहेत पेशी आहेत, अशा पेशींपर्यंत हे रक्त शुद्ध रक्त वाहून नेलं जातं. या पेशी काय करतात, ऑक्सिजन काढून घेतात आणि CO2 पुन्हा रक्तामध्ये मिसळतात. ठीक आहे, मग हे CO2 काय होतं रक्तामध्ये मिसळलेलं पुन्हा एकत्र येतात या केशवाहिन्या आणि काय फॉर्म करतात तर शिरा फॉर्म करतात. आणि या शिरा सगळ्या एकत्र येतात आणि कुठं जातात पुन्हा हृदयाकडे जातात. अगदी छोटीशी डायग्राम आहे पण खूप काही याच्यामधून आपल्याला समजू शकतं. केशवाहिन्या इथं पेशींपर्यंत पोहोचलेल्या असतात. आता याचं एक्झाम्पल थोडक्यात मी सांगते. आपल्या नदीपासून पाईपलाईन एखादी असेल, समजा ही नदी आणि या नदीपासून पाईपलाईन असेल तर ती पाईपलाईन एखाद्या शहरापर्यंत वगैरे येईल, तिथून मग ती शहरात पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे. का आपण नदीवरून डायरेक्ट टाकू शकतो तर नाही टाकू शकत. त्यामुळे अशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन चालतं. म्हणजेच हृदयाकडून ही धमनी प्रत्येक भागापर्यंत जाऊ शकत नाही, त्यामुळे याला काय होतात केशवाहिन्या अशा पद्धतीनं निघतात आणि त्या केशवाहिन्या पुन्हा एकत्र येतात आणि शिरा फॉर्म करतात. धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन केसासारख्या दिसतात, त्यांना केशिका म्हणतात. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके व जीवनसत्वे पेशीत मिसळतात. या पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात, म्हणजेच काय शिरा तयार होतात. त्यांनाच आपण शिरा म्हणतो. प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असतात, म्हणजे प्रत्येक ऑर्गन पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवलं जातं आणि तिथून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केलं जातं. वैशिष्ट्य आहे, पुढचा पॉइंट बघा. सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटास 60 ठोके पडतात. मिनिट म्हणजे काय 60 सेकंद, 60 सेकंदामध्ये 72 ठोके पडतात. व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असताना ते कमी होतात असे आढळून आले आहे. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या ही जास्त असते. ब्लड प्रेशर, रक्तदाब काय आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशरचे आता सध्या अलीकडे भरपूर प्रमाणात पेशंट आपण बघत असतो. तर हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यांतील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो, त्यास रक्तदाब म्हणतात. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनावेळी तो दाब नोंदविला जातो, त्यास सिस्टॉलिक दाब, आकुंचन दाब म्हणतात. बघा हृदयाच्या कोणत्या प्रोसेसच्या वेळेला किंवा कुठल्या कंडिशनला आहे तर ती आकुंचनाच्या वेळी आहे, त्याला काय म्हणतात तर सिस्टॉलिक दाब. व प्रसरणाच्या वेळी, म्हणजे जेव्हा ते एक्सपांड होतं त्या प्रसरणाच्या वेळी नोंदवल्या जाणाऱ्या दाबास डायस्टॉलिक दाब, प्रकुंचनीय दाब असे म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120-80 mm ते 139-89 mm मर्क्युरीच्या म्हणजेच पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. खाली तुम्हाला इथं एक डिव्हाइस दिसते, त्या डिव्हाइसला काय म्हणतात तर स्पिग्मोमॅनोमीटर म्हणून ओळखलं जातं. ब्लड प्रेशर मोजण्याचं यंत्र आहे. तर बघा ब्लड प्रेशरचे टाईप किंवा प्रकार जर बघितलं तर साधारण रक्तदाब
रेंज काय आहे तर 90 ते 119 mm सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक 60 ते 79 mm. पूर्व उच्च रक्तदाब 120 ते 139 आणि 80 ते 89 mm. उच्च रक्तदाब स्टेज 1 असेल तर 140 159 mm आणि डायस्टॉलिक 90 ते 99 mm. उच्च रक्तदाब स्टेज 2 असेल तर ग्रेटर दॅन 160 mm आणि डायस्टॉलिक दाब हा ग्रेटर दॅन 100 mm इतका असतो. तर अशा पद्धतीची आपण रक्तवाहिन्या आणि रक्त याच्याबद्दलची माहिती बघितलेली आहे. तर याचा जो पुढचा पार्ट आहे ह्युमन हार्ट तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. थँक्यू.